नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगभरात नेमकं काय काय घडतंय. सुरुवातीला बातमी आहे ब्राझीलची. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी चौथ्यांदा देशाचे आरोग्य मंत्री बदलले. कोविड-19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्सेलो किरोगा हे ब्राझीलचे आता चौथे आरोग्यमंत्री असतील. ब्राझीलमध्ये सुरुवातीपासूनच सार्वजनिक आरोग्य खात्यानं केलेल्या चुकांमुळे सातत्यानं प्रादुर्भाव जाणवतो. मार्सेलो हे ब्राझिलियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनामुळे 2,80,000 बळी गेलेत. चौथ्यांदा आरोग्यमंत्री बदललेत, त्यामुळे ही परिस्थिती काहीशी सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. इथला संसर्ग रोखण्यासाठी साओ पावलोमध्ये सोमवारपासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले. गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूदर सातत्यानं वाढतोय. आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली आहे. ब्राझीलमधल्या 63 सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महापालिका क्षेत्रात आयसीयू विभाग पूर्ण क्षमतेनं भरलेत. साओ पावलोमधल्या 46 मिलियन लोकांना अत्यंत कडक निर्बंधांचं पालन करावं लागणार असं गव्हर्नरनी जाहीर केलंय. बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली सगळी दुकानं 19 मार्चपर्यंत बंद राहतील. सर्व व्यावसायिक क्रीडा प्रकार, मैदानं 30 मार्चपर्यंत बंद राहतील आणि 30 मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात आपत्कालीन परिस्थिती असणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये काही इंडोर गोष्टी मर्यादित स्वरूपात पुन्हा सुरू करता येऊ शकतात अशी परिस्थिती असल्याची माहिती प्रशासनानं दिली. 13 काउंटीजमध्ये रेस्टॉरंट्स, सिनेमागृह, जिम्स आणि म्युझियम्स मर्यादित क्षमतेनं रविवारी पुन्हा खुली होऊ शकतील. राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी 20 लाख लसी उपलब्ध झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेले काही महिने लॉस एंजेलिसचा समावेश पर्पल अर्थात जास्त निर्बंध असलेल्या राज्यांमध्ये होत होता. आता लॅन डिएगो, सॅक्रामेंटो, रिव्हरसाइड आणि वेंचुरा काउंटीजवरचे निर्बंध कमी करण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी लास वेगासमधल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन लस देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. बायडेन प्रशासनानं जाहीर केलेल्या 1.9 ट्रिलियन मदत पॅकेजचे अर्थात मदत निधीचे कायदे समजावून सांगण्यासाठी हेल्प इज हिअर या अंतर्गत त्यांचे दौरे सध्या सुरू आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती देखील होते. अनेकांचे जीव वाचवल्याबद्दल त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून हेल्प इज हिअर या दौऱ्याची सुरुवात केली. लसीकरण केंद्र, व्यावसायिक केंद्र, शाळा आणि अशाच काही ठिकाणी थांबून या मदत निधीबद्दल नागरिकांना माहिती दिली जाते. बायडेन प्रशासनानं अमेरिकेसाठी 1.9 ट्रिलियन डॉलर्सच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं. 23 या पॅकेजची वैशिष्ट्ये सांगण्याच्या मिशनवर आता आपण आहोत असं उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटलं. अमेरिकन रेस्क्यू प्लॅनमधून अमेरिकन नागरिकांना काय मिळणार हे सांगण्यासाठी मी इथे आहे असं लास वेगासमध्ये हॅरिस यांनी म्हटलंय. क्युलिनरी अकॅडमी ऑफ लास वेगास फुलफिलमेंट सेंटरला त्यांनी भेट दिली. इथले कर्मचारी गरजूंसाठी अन्नाचे बॉक्सेस तयार करतात. तुमची चूक नसताना तुम्ही अडकलेल्यांना संकटातून तुम्हाला बाहेर काढणं हे तुमच्या सरकारचं काम आहे असं देखील हॅरिस यावेळी म्हणाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 1.9 ट्रिलियनचं मदत निधी पॅकेज त्यांना समजावून सांगण्यासाठी, नागरिकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. या मदत निधीचा अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग होईल असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला आहे. या पॅकेजमुळे अमेरिकन नागरिकांच्या दंडावर लस आणि खिशामध्ये पैसे येतील असं बायडेन म्हणाले. जॉर्जिया टेक अवॉर्डनं अँथोनी फॉसी यांना सोमवारी इव्हान ॲलेन ज्युनियर पुरस्कार जाहीर करण्यात आला. अटलांटाचे माजी महापौर आणि जॉर्जिया टेकचे माजी विद्यार्थी इव्हान ॲलेन ज्युनियर यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो. फॉसी यांनी व्हिडिओद्वारे आपला पुरस्कार दाखवला आणि प्रश्नोत्तरांमध्ये ते सहभागी झाले. अमेरिकेच्या राष्ट्रीय साथरोग संस्थेचे ते संचालक आहेत. कोविड काळात त्यांनी सातत्यानं चांगलं काम करूनही ट्रम्प प्रशासनानं त्यांची दखल घेतली नव्हती. अध्यक्ष जो बायडेन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू किमो यांनी लॉंग आयलंडमधल्या मोठ्या लसीकरण केंद्राला भेट दिली आणि या आठवड्यात आणखी 3 नवीन केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. किमो यांच्यावर सध्या लैंगिक अत्याचाराचे आरोप सध्या सुरू आहेत आणि त्यांची चौकशी देखील करण्यात आली आहे. यानंतर पहिल्यांदाच किमो यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत होती, पण त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि त्यांच्यावरचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. जगात सर्वात प्रसिद्ध तुरुंग आता आतूनही पाहता येणं शक्य होणार आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या अल्काट्राजमधून आता आतून हा तुरुंग पाहता येऊ शकेल. कोरोनाचा प्रादुर्भाव तिथे आता कमी झाला आहे, त्यामुळे मर्यादित संख्येने लोकांना आतमध्ये प्रवेश देता येऊ शकेल. फेस मास्क आणि सुरक्षित अंतराचा नियम इथे देखील लागू आहे. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत आणि पुन्हा एकदा आपण बघणार आहोत जगातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
सुरुवातीची बातमी आहे. जॉर्डनमधली राजधानी अम्मानमध्ये संचारबंदीचा निषेध करण्यासाठी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. तिथे दंगलविरोधी पथक आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. गेल्याच आठवड्यात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी इथे 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी या पथकाला अश्रुधुराचा वापर करावा लागला. 3 दिवसांपासून रात्रीच्या संचारबंदीचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकत्र येत आहेत. पंतप्रधानांनीही पायउतार होण्याची मागणीही इथे केली जाते. युरोपियन महासंघातल्या काही देशांनी ॲस्ट्राझेनेका लसींवर बंदी घातलेली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेनं ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर सुरक्षित असल्याचं म्हटलंय. तक्रारी येत असल्या तरी त्याचे अधिकृत पुरावे देण्यात आले नसल्याचं WHOचं म्हणणं आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांच्या कडक अंमलबजावणीचे संकेत दिले. पॅरिसमध्ये परत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या माउंटबॉन इथल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कडक निर्बंध लावण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. अतिदक्षता विभागातली रुग्णसंख्याही वाढतीये, त्यामुळे काही रुग्णांना इतर भागात पाठवलं जात असल्याचंही ते म्हणाले. ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर काही देशांनी बंद केल्यानं आज लसीकरणाच्या व्यापक मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याची चर्चा आहे. याचा परिणाम युरोपियन महासंघाच्या व्यापक लसीकरण मोहिमेवर होऊ शकतो. हे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न स्पेनचे पंतप्रधान पेड्रो साचेज यांनी केला. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहिती आधारे प्रशासक मंडळाकडून या सगळ्याची तपासणी केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. फिलिपाईन्समध्ये परत कोरोना संक्रमण वाढल्यानं मनिलामध्ये 2 आठवड्यांसाठी संध्याकाळच्या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांना देखील इथे कोरोना संसर्ग झालाय. कोरोना संक्रमितांची संख्या 6,21,498 पर्यंत पोहोचली आहे. 12,829 कोरोना रुग्णांचा इथे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. मध्य पूर्व देशांमध्ये इंडोनेशियानंतर फिलिपाईन्सचा दुसरा क्रमांक आहे. लंडनमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवले. अनेकदा समजावून सांगितल्यानंतरही न ऐकल्यानं कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना अटक केली आहे. सारा एब्रॉड यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांचा निषेध करण्यासाठी हे नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्यानं स्पेनच्या आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलं. हा निर्णय प्रतिबंधात्मक आणि तात्पुरता असल्याचं आरोग्यमंत्री कॅरोलिना डारिया यांनी म्हटलंय. याआधी स्पेनमधल्या 17 प्रांतात लसीचा वापर थांबवण्यात आला आहे, पण लस सुरक्षित असल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. युरोपियन महासंघातल्या इतर देशांप्रमाणेच पोर्तुगलनेही ॲस्ट्राझेनेकाचा वापर तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतलाय. आरोग्य संचालक फेट्रिस यांनी लिस्बनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. सध्या मिळालेल्या माहितीच्या आधारे लसीची शास्त्रीय तपासणी या आठवड्याअखेर पूर्ण होणार असल्याचं देखील ते म्हणाले. फ्रान्सनेही ॲस्ट्राझेनेका लसीवर बंदी आणल्यानं लसीकरणाच्या व्यापक मोहिमेवर त्याचा परिणाम जाणवतोय. जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांनी सध्या ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर थांबवलाय. रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अनेकांनी लसीकरणासाठीच्या अपॉइंटमेंट्स रद्द केल्यात. या लसीवर बंदी आणल्यानं युरोपियन युनियनच्या व्यापक प्रयत्नांना खीळ बसल्याची चर्चा आहे. इटलीच्या औषध नियामक मंडळानं सोमवारी खबरदारीचा उपाय म्हणून ॲस्ट्राझेनेका लसीच्या वापरावर बंदी आणली. रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याच्या बातम्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला. एजन्सी ऑफ मेडिसिन्सनं खबरदारी म्हणून इतर युरोपियन देशांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. या लसीबद्दल चाचण्या सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं. उत्तर पिडमॉन्ट प्रदेशामध्ये लस दिल्यावर 57 वर्षाच्या स्तनवादन एका शिक्षकाचा देखील मृत्यू ओढवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी इटलीत सोमवारपासून कठोरात कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली. इटलीच्या बहुतांश भागात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन कोणी करू नये यासाठी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. रोम, मिलान, त्याचबरोबर ट्युरिन आणि व्हेनिस या शहरांमध्ये त्याचबरोबर लोंबार्डी प्रदेशापासून दक्षिणेच्या पुलियापर्यंत रेड झोन घोषित करण्यात आला आहे. 10 रेड झोन प्रदेश आणि टेंट्रो आणि स्वायत्त प्रांतामध्ये सगळी किरकोळ दुकानं आणि शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेस्टॉरंट्सना फक्त पार्सल नेण्यापुरतं खुलं ठेवण्यात आलं आहे. जर्मनीत ॲस्ट्राझेनेकाचे डोस देण्यावर बंदी घालण्यात आली. ही लस दिल्यावर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले की जर्मनीच्या राष्ट्रीय लस नियमन कक्ष आणि पॉल एअरलिच इन्स्टिट्यूटच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. 7 जणांमध्ये सेरेब्रल थ्रोम्बोसिसची लक्षणं दिसल्यानं ही तपासणी आता केली जाते. हा निर्णय पूर्णपणे खबरदारी म्हणून घेतल्याचं देखील बर्लिनमधले आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी पत्रकारांना सांगितलं. लसींबद्दल मक्तेदारी करण्याचा आरोप व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेवर केला. ब्राझीलनं ज्या पद्धतीनं कोरोनाची स्थिती हाताळली त्यावरही त्यांनी टीका केली. त्यांच्या टेलिव्हिजनवरच्या भाषणावरून त्यांनी कारकरेस आणि अन्य ठिकाणच्या सीमांवर कुंपण घालण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेतल्या सर्व नागरिकांना 4 जुलैपर्यंत लस दिली जाईल असं अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केलंय. त्यांनी सर्व लसी घेऊन ठेवल्यात आणि लसींची मक्तेदारी केली आहे असा थेट आरोप मादुरो यांनी केला.
पोर्तुगालमध्ये 2 महिन्यांचा लॉकडाऊन कमी आता होतोय, कारण नियोजनाप्रमाणे यापुढचे 7 आठवडे देशात निर्बंध कमी करून पुन्हा सगळं खुलं करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्राथमिक आणि नर्सरी शाळा, हेअर सलून्स, पुस्तकांची दुकानं सोमवारपासून सुरू झाली. लिस्बनमध्ये नागरिकांना उद्यानात जाण्यासाठी आणि सार्वजनिक बेंचवर बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. चर्च पुन्हा सुरू होणार आहेत. येत्या काही आठवड्यात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे, पण गर्दीवर संख्येची मर्यादा कायम राहील. गाझापट्टीत लसींचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा साठा पोहोचलाय. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे कट्टर शत्रू मोहम्मद दालान यांनी हा साठा पॅलेस्टाईनमधून बाहेर पोहोचवण्यासाठी मदत केली. रशियाच्या स्पुटनिक लसीचे हे डोस यूएईनं गाझाला दिलेत. पॅलेस्टाईनकडून गाझापर्यंत ते पोहोचण्यासाठीची मदत करण्यात आली आहे. ही तुकडी शेवटची नाही, असंही दालान यांनी स्पष्ट केलं. गेल्या महिन्यातही दालानने जवळपास 20,000 लसींचा पुरवठा पाठवला होता. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी स्पेनच्या आरोग्य मंत्र्याला निर्बंध आणखी कडक केले. 26 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत स्पेनच्या द्वीपकल्प प्रदेशातल्या प्रवासाला बंदी घालण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री कॅरोलिना डारियास यांनी दिली. रात्री 11 वाजल्यापासून पहाटेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. तसंच घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी भेटण्यासाठीही मर्यादित उपस्थितीचीच अट कायम असेल. कोरोनामुळे गेल्या वर्ष अत्यंत कठीण गेले आणि असाच कठीण काळ होता इटलीमध्ये गेली 40 वर्ष काम करत असलेल्या डॉक्टर गॅब्रिएला यांच्यासाठीही. कोरोनानं ग्रासलं, त्यामुळे गेल्या वर्षापासून त्यांना श्वसनाच्या समस्या आणि किडनीचे काही विकार आणि इतर व्याधीही जडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींवरही बरेच निर्बंध आले. आता त्यांनी इतकी वर्ष ज्यांनी त्यांची सेवा केली होती त्यांच्याकडूनच, म्हणजे त्यांच्या रुग्णांकडून आता त्यांची प्रकृती सांभाळली जाते, त्यांची काळजी घेतली जाते आहे. कोरोना व्यतिरिक्त इतरही बातम्या आपण बघणार आहोत. देव कधी वाईट गोष्टींसाठी आशीर्वाद देत नाही, त्यामुळे समलैंगिक लग्नासाठी कॅथलिक चर्च आशीर्वाद देऊ शकत नाही, असं व्हॅटिकन सिटीमध्ये पोप यांनी स्पष्ट केलं. कॅथलिक पादरी समलैंगिक लग्नांसाठी आशीर्वाद देऊ शकतात का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर औपचारिक पत्रच चर्चच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलं. या प्रश्नाचं 2 पानांमध्ये आणि 7 भाषांमध्ये उत्तर देण्यात आलंय. हे उत्तर पोप फ्रान्सिस यांनी मान्य केलंय. समलैंगिक व्यक्तींना योग्य ती वागणूक दिली पाहिजे, मात्र अशा लग्नांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण लग्न स्त्री आणि पुरुषांचं आयुष्यभरासाठी होणारं मिलन असल्याचं यात म्हणण्यात आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री जपानला भेट देणार आहेत आणि यावेळी इंडो पॅसिफिक प्रदेशातल्या चीनचा वाढता प्रभाव हा सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा असणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन मंगळवारी आता चर्चा करणार आहेत. इंडो पॅसिफिक प्रांताबद्दल अमेरिकेची बांधिलकी हा बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा असेल. सुरक्षा आणि सामरिक या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुरक्षेबद्दलच यावेळी चर्चा होणार आहे. बोलिव्हियाच्या माजी अंतरिम राष्ट्रपती जिनिन एझेस यांना सोमवारी महिला तुरुंगात हलवण्यात आलंय. व्हर्च्युअल सुनावणीनंतर ही कारवाई झाली. शनिवारी त्यांना अटक करण्यात आली होती. दहशतवादाला प्रोत्साहन आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली ही कारवाई झाली. न्यायाधीश रेजिना सांताक्रूज यांनी व्हर्च्युअल सुनावणी घेऊन हा निर्णय घेतला. यावेळी न्यायाधीशांनी तिच्या 2 माजी मंत्र्यांना देखील 4 महिन्यांसाठी अटक करण्याचे आदेश दिले. रिओ दी जानेरोच्या राज्यकर्त्यांनी फुटबॉलचा दिग्गज खेळाडू पेले यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या मराकाना स्टेडियमचं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यावर मतदान घेण्यात आलं, ज्यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये वादही झालेत. ब्राझीलमध्ये क्रीडा पत्रकारितेचे प्रणेते मानले जाणारे मारिओ फिलोच्या निधनानंतर आयकॉनिक ग्राउंडचं मूळ नाव म्युनिसिपल स्टेडियम असं ठेवण्यात आलं, परंतु नंतर जर्नलिस्ट मारिओ फिलो स्टेडियम असं नाव बदलण्यात आलं. पण ब्राझिलियन फुटबॉल संस्कृतीत पेले यांचं महत्त्व ओळखून आता फिलोंचा नातू मारिओ नेटो यांनी स्टेडियमचं नाव जसं आहे तसंच राहिलं पाहिजे असंही म्हटलंय. या महिन्याच्या सुरुवातीला लंडनमध्ये एका 33 वर्ष महिलेचं अपहरण होऊन तिची हत्या करण्यात आली होती. या विरोधात सोमवारी लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअर भागात पोलीस कारवाईविरोधात मोर्चा काढण्यात आला. दक्षिण लंडनमध्ये फिरत असताना 33 वर्षांच्या सारा वेराट या बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांच्या मृत्यूनं ब्रिटनमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी देखील आंदोलकांनी संसद चौकात असा मोर्चा काढला. जानेवारीपासून रूट यांचं डच सरकार काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहत आहे. डच जनरल निवडणुकीच्या पहिल्या दिवशी कोरोना साथीच्या आजारात लोकांना सुरक्षितपणे मतदान करता यावे यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. विरोधी पक्षांनी सरकारच्या आरोग्य सेवेच्या नियोजनावर टीका केली. मतदान झाल्यावर पुराणमतवादी पीपल्स पार्टी ऑफ फ्रीडम अँड डेमोक्रेसी आता रूट यांच्या पक्षानं संसदेच्या बहुतेक जागा जिंकल्याचा अंदाज आहे. असं झालं तर 56 वर्षीय रूट हे सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे डच नेते ठरू शकतील. लिबियामध्ये सोमवारी नवीन अंतरिम सरकारची स्थापना झाली आहे. पूर्वेकडच्या टोब्रुक शहरामध्ये पंतप्रधान अब्दुल हमीद डबिबा आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं शपथ घेतली. मिश्राटा शहरातल्या एका शक्तिशाली उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात 33 मंत्री आणि 2 उपपंतप्रधानांचा समावेश आहे. लष्करी कमांडर खलिफा हिफ्टर यांच्या निष्ठावान सैन्यानं हा सोहळा नियंत्रित केला होता. नाटो समर्थित बंडखोरीनंतर लिबिया अराजकात सापडलं होतं.
दक्षिण पाकिस्तानात सोमवारी पॅरामिलिटरी रेंजर्सच्या वाहनांच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एका बॉम्बचा स्फोट झाला. एक रेंजर ठार झाला आणि 11 जण जखमी झाले. कराची बंदराजवळ ओरंगी शहरात ही घटना घडली. 8 नागरिकही यात जखमी झालेत. हल्ल्यात रेंजर्सना लक्ष्य करण्याचा उद्देश असल्याचं देखील पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली नाही, पण अधिकाऱ्यांनी अद्याप चौकशी या प्रकरणाची सुरू असल्याचं म्हटलंय. 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वय असलेल्या मुलींनी सार्वजनिक ठिकाणी गायला प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयावर टीकेची झोड उठवली जाते. या प्रकरणी शिक्षण मंत्रालयानं आपले हात झटकलेत आणि जाहीर केलेला निर्णय हा मंत्रालयाच्या काबूल विभाग आणि विभाग प्रमुखांनी घेतलाय, असंही त्यांनी कारण दिलंय. या निर्णयाची नोटीस अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या जवळपास प्रत्येक शाळेत पोहोचेल याची खबरदारी घेण्यात आली होती. या निर्णयानुसार 12 वर्षांवरच्या मुलींना सार्वजनिक किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये गायला प्रतिबंध असेल आणि केवळ महिला शिक्षकांनाच 12 वर्षांवरच्या मुलींना संगीत शिकवता येईल असा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या निर्णयावर टीकेची झोड उठताच कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मुलांना आणि मुलींना त्यापासून दूर ठेवता येईल या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं म्हणत या निर्णयाबद्दल सारासरव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. युरोपियन युनियनमधल्या मंत्र्यांनी उत्तर आफ्रिकन देशांमधून आलेल्या निर्वासितांसंदर्भात महत्त्वाचं धोरण राबवण्यासाठी चर्चा केली. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये विविध मार्गांनी अवैधरित्या आलेल्या बहुसंख्य निर्वासितांकडे त्यांच्या नागरिकत्वासंदर्भात वैध पुरावे नसल्यानं त्यांच्या मूळ देशात पाठवलं जावं यासाठी योजना तयार करण्याचा विचार सुरू आहे. पण अनेक अडचणी येतात, त्यामुळे युरोपियन युनियनकडून यावर गांभीर्यानं विचार सुरू आहे. अनेक देशांनी त्यांच्या देशातल्या नागरिकांना जे युरोपमध्ये अवैधरित्या निर्वासित म्हणून सध्या वास्तव्य करतात त्यांना परत आपल्या देशात घेण्याला नकार दिलाय. अमेरिकन सीमा बेकायदेशीररित्या पार करून येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या फेब्रुवारी महिन्यातच 1 लाखांहून अधिक जणांनी बेकायदेशीरपणे अमेरिकन सीमा पार केल्याच्या घटना घडल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. या घटना जो बायडन प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ करणार आहेत. सध्या अमेरिकन काँग्रेस निर्वासितांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे आणि याच मुद्द्यावरून आता रिपब्लिकन नेत्यांनी जो बायडन प्रशासनाला धारेवर धरलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातही हे प्रमाण इतकं नव्हतं जितकं बायडन सत्तेवर आल्यानंतर दिसून येते, अशी टीकाही आता केली जाते. अमेरिकन प्रशासन डलास शहरातल्या डाऊनटाऊन भागातल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तब्बल 3000 निर्वासित युवकांना ठेवण्याच्या विचारात आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकन निर्वासितांच्या सीमा पार करण्याच्या घटनांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आणि त्यामुळे सध्या प्रशासनाकडे असलेली डिटेन्शन सेंटर्स अपुरी पडत आहेत. कन्व्हेन्शन सेंटर्समध्ये या निर्वासितांना तात्पुरत्या स्वरूपात तिथे ठेवण्याची योजना सुरू आहे. डलासमधल्या अच्युसन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 90 दिवसांसाठी या तरुणांना ठेवलं जाईल. अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोच्या प्रतिनिधी हेब हॉलंड यांना अमेरिकेतल्या अंतर्गत कामकाज सचिव अर्थात गृहमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलंय. कॅबिनेट विभागाचं प्रतिनिधित्व करत हवामान बदलाच्या बायडन यांच्या योजनांना पुढे नेण्यासाठी त्या कार्यरत असतील. हॉलंड या पहिल्या मूळ अमेरिकन प्रतिनिधी आहेत ज्यांना इतकी महत्त्वाची जबाबदारी बायडन प्रशासनानं सोपवली आहे. डेमोक्रेट्स आणि इतर मूळ निवासी समूहांनी हॉलंड यांच्या निवडीला ऐतिहासिक असं संबोधलंय. वाढती महागाई आणि जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टींची वानवा यामुळे येमनमधल्या सायोन शहरात हजारो नागरिकांनी सरकारी कार्यालयांमध्ये धडक मोर्चा काढला आणि सुविधांची मागणी केली. येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारच्या सुरक्षा दलांनी या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारानंतर संतापलेल्या जमावानं रस्त्यात टायर जाळून याचा निषेध केला. अलास्कामधल्या प्रसिद्ध अशा एडिटा रोड ट्रेल स्लेड डॉग रेसमध्ये डलास सिवे यांनी विजय मिळवत या स्पर्धेतल्या सर्वाधिक विजयांच्या विक्रमांची बरोबरी साधली आहे. कम्युनिटी ऑफ विलो येथे सिवे यांनी आपल्या 10 श्वानांसह स्पर्धेची अंतिम रेषा पार करत प्रतिस्पर्धी एरन बर्मास्टर यांचा तब्बल 3 तासांच्या फरकानं पराभव केला. या विजयासह सिवे यांना या स्पर्धेत एकूण 5 जेतेपदं मिळवण्याचा विक्रम त्यांनी केला. 1977 ते 1991 या काळात रिक स्वेन्सन यांनी 5 जेतेपदं जिंकण्याचा विक्रम याआधी केला होता. Here comes Dallas Seavey. Way to go, Dallas, number 5. And Dallas. आणि या सगळ्या घडामोडींचा वेध घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.